SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सुरमा बनवूया, शोरमा। आता सुरुवात करूया आपण दही पासून। मी घेतले पाव किलो चिकन, असे बारीक बारीक पीस बोनलेस असं बारीक बारीक तुकडे करून घेतले। त्याच्यात टाकूया आपण दही, 3 चमचा दही टाकते। आता बाकीचा मसाला टाकूया। हळद घालूया आपण, लाल मिरची घालूया, धना पावडर घालते, थोडासा गरम मसाला टाकते, मीठ घालूया चवीप्रमाणे, चिली फ्लेक्स घालूया, अर्धा चमचा घेतले, तिखट नको व्हायला, आणि हे ओरगोने टाकते। थोड़ा जीरा पाउडर टाकते, तेल टाकूया 1 चमचा भरून, मिक्स करूया। आता असं सगळं चांगलं मिक्स करून याला मॅरिनेट करून ठेवूया 10-15 मिनिटं। चांगला मसाला लागला पाहिजे त्याला, चिकनला। आता याला 10 ते 15 मिनिटं आपण ठेवून घेऊया। पीठ घेऊया मळायला। आपल्या चपातीचंच पीठ आहे, चपातीच्या पिठासारख्याच चपात्या लाटून घ्यायच्या आपल्याला। थोडीशी अशी मीडियम साईज ठेवायची, जास्त बारीक नको, जास्त जाड नको। किती छोटे मोठे पाहिजे तेवढं बनवा तुम्ही। तवा पण गरम झालाय आपला। तेल नाही लावायचं आपल्याला, कोरच ठेवायची बिना तेलची। काढून घेऊ। सगळ्या असेच बनवून घेऊया आपण। आता हे बघा आपलं मस्त मॅरिनेट झालंय। 20 मिनिटं ठेवलं होतं, बरोबर 15-20 मिनिटं सांगितलं होतं। आता याला आपण शॅलो फ्राय करून घेऊया, कालवून घेऊया एकदा।
थोडं थोडं करून शालो फ्राय करून घेऊया आपण. बघा मस्त फ्राय झालं आहे आपलं चिकन. आता काढून घेऊया आपण. आता दुसरं टाकून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. सगळं टाकून घेऊया. आता आपण सुरमा तयार करूया. आता मोजरीला लावते. मेयोनीज मोजरीला बोलते. सगळीकडे असं पसरून घेऊया. आमची रेसिपी तुम्हाला आवडते की नाही? काल कोणी कमेंट केलेली की स्पेलिंग आमची रॉंग झालेली, तर त्यांनी सांगितलं की एवढी शुद्ध भाषेमध्ये तुम्हाला लिहिता आलं नाही. कधी कधी होते ना चुकी, पण तुम्ही गाईड केलं त्याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद. तुम्हाला धन्यवाद करतो. चांगल्यासाठी सांगितलं, आम्हाला त्याचा काही राग नाही आहे. आता आपण हे पास्ता सॉस टाकतोय. पहिले मेयोनीज टाकले, आता पास्ता सॉस. आता आपण चिकन ठेवूया. हे मी बीट गाजरला बॉईल करून घेतलंय, ते पण टाकते. जेवढं जसं तुम्हाला लागतं तेवढं टाकून खाऊ शकता. घरी बनवलं तर छान असतं. बाहेर एक सुरमा घेतला तर किती महाग पडतो, 70 रुपयाचा एक आहे. आपण घरात किती सारं बनवू शकतो. शिमली मिरची टाकते. कांदा चुरण तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. जो जसं खाता तसं सर्व करावं लागतं. टाकूया. तर याला आपण दोन्ही साईडनं पॅक करूया. माझ्याकडे काय पेपर नाही आहे, आम्ही असंच ठेवणार आहे. फ्राईज असतं ना, ते पण टाकू शकता. आता आपण असे सगळे रोल बनवून घेऊया. याला पण तसाच बनवून घेऊया आपण. पहिला बनवलं तसंच आपण चिकन याच्यात टाकूया. पाव किलो चिकनमध्ये 6-7 बनून जातात. आरामात घरातले लोक खाऊ शकतात. सुरमा रेडी झालाय.
लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमच्या रेसिपीला भरपूर प्यार द्या आणि कमेंटमध्ये सांगा. लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर्स करा. तयारी झालीच आहे. खूप थोडंसं तुम्ही जवळ आहात. अजून थँक्यू.